उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा थंडगार गोष्टी बनवल्या जातात। त्यामधल्या बऱ्याच गोष्टींमध्ये रोज सिरप आवर्जून वापरलं जातं, जसं की लस्सी, ज्यूस, आईस्क्रीम, सरबत। त्याचबरोबर बऱ्याचशा गोडाच्या पदार्थांमध्ये सुद्धा हे रोज सिरप वापरलं जातं। रोज सिरप आपण मार्केटमधून विकत आणतोच, पण हे रोज सिरप अगदी घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत। तर गुलाबाच्या पाकळ्या वापरून हे रोज सिरप कसं करायचं आणि गुलाबाच्या पाकळ्या न वापरता हे रोज सिरप घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने कसं करायचं ते बघणार आहोत। तर रोज सिरप आज आपण 2 प्रकारे करणार आहोत। त्यातील पहिला प्रकार आपण बघूयात। गुलाबाच्या पाकळ्या न वापरता हे रोज सिरप आपण आता करत आहोत। तर यासाठी सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप साखरेसाठी आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे। तर हे रोज सिरप बनवताना कोणताही फूड कलर इथे मी वापरलेला नाही आहे। अगदी नैसर्गिक या रोज सिरपला कलर येण्यासाठी इथे मी बीटाचा वापर केलेला आहे। तर बीटाचे अगदी 5 ते 6 छोटे तुकडे इथे मी घेतलेले आहेत। बीटाचा वापर केल्यामुळे या रोज सिरपला अगदी लाल बुंद नैसर्गिक रंग येतो, पण या बीटाचा कुठल्याही प्रकारचा वास किंवा स्वाद या रोज सिरपमध्ये अजिबात उतरत नाही। तर हे रोज सिरप तयार करण्यासाठी ही कढई आता मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि हे मिश्रण आता आपण छान ढवळून घ्यायचं आहे। तर इथे बीटाचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी पाण्यात टाकल्याबरोबर या बीटाचा रंग या पाण्यामध्ये उतरलेला आहे। छान लाल रंग या पाण्याला आलेला आहे। तर आता इथे मी गॅस मोठा ठेवलेला आहे। मोठ्या गॅसवरती एकसारखं ढवळत आपण ही साखर जी आहे ती विरघळवून घ्यायची आहे। त्यानंतर या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे साखर व्यवस्थित विरघळलेली आहे आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता गॅस आपण कमी करणार आहोत आणि कमी गॅसवरतीच हे सिरप आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅस अगदी कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिट आपण हे सिरप शिजवून घेणार आहोत। तर या सिरपमध्ये साखर तयार व्हायला नको यासाठी आपल्याला सायट्रिक ॲसिडचे काही कण यामध्ये घालायचे आहेत। अगदी 10 ते 12 कण आपण यामध्ये घालणार आहोत। तर याला बरेच जण निंबू सत्व किंवा निंबू फूलसुद्धा म्हणतात आणि याच्याऐवजी तुम्ही लिंबू पाव चमचा लिंबू जरी पिळून घेतला तरीसुद्धा चालू शकतो। तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिट हे सिरप आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि आता अगदी 1 ते 2 मिनिट झालेली आहेत आणि या सिरपचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी लाल बुंद बीटाचा रंग या सिरपला आलेला आहे। मस्त सिरप आपलं तयार होत आहे आणि साधारण इथे 6 मिनिट होत आलेली आहेत। गॅस अगदी मंद केलेला आहे। तर आता हे रोज सिरप तयार झालं आहे हे ओळखायचं कसं, तर चमच्याने, पळीने किंवा उलाटण्याने हे रोज सिरप अशा पद्धतीने तुम्ही ओतल्यानंतर शेवटचा थेंब बघायचा आहे, तो ओढल्यासारखा किंवा तार खेचल्यासारखा दिसतो तर ओळखायचं आपलं हे सिरप तयार आहे। किंवा हाताने तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता, एक तार खेचल्यासारखी दिसते म्हणजे हे रोज सिरप आपलं तयार आहे। तर आता या रोज सिरपला मस्त रोज फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत रोज इसेन्स। तर अगदी पाव चमचा रोज इसेन्स आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तुमच्याकडे जर रोज इसेन्स नसेल तर रोज इमल्शन घातला तरी चालू शकतं किंवा अगदी रोज वॉटर घातला तरी सुद्धा चालू शकतं, पण रोज इसेन्स वापरल्यामुळे या सिरपला अगदी स्ट्रॉंग आणि मस्त असा फ्लेवर येतो। तर तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याचा वापर तुम्ही इथे करू शकताय। रोज इसेन्स घातल्यानंतर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे सिरप आपण काढून घेऊयात। तर या सिरपचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी लाल बुंद मस्त नैसर्गिक असा रंग या रोज सिरपला आलेला आहे। तर आता हे सिरप आपल्याला गाळून घ्यायची गरज नाही आहे, फक्त बीटाचे तुकडे जे आहेत ते तुम्ही अशा पद्धतीने बाजूला काढून घेऊ शकताय। आणि आता हे रोज सिरप आपलं मस्त असं तयार झालेलं आहे। तर अगदी मस्त दाटसर झालेलं आहे। तर हे अजून थोडंसं गरम आहे आणि जसं हे थंड होत जाईल तसं अजून दाटसर होतं आणि याला रंग अगदी सुंदर असा आलेला आहे। नैसर्गिक रंगाचा वापर करून मस्त असं हे रोज सिरप आपलं बनून तयार झालेलं आहे। घरच्या घरी सहज आणि खूप सोप्या पद्धतीने हे रोज सिरप आपण बनवलेलं आहे। तर हे रोज सिरप अगदी व्यवस्थित तुम्ही काचेच्या स्वच्छशा बरणीमध्ये भरून ठेवलात तर वर्षभर हे रोज सिरप अजिबात खराब होत नाही। तर या रोज सिरपचा वापर तुम्ही आईस्क्रीम, ज्यूस, लस्सी, सरबत, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची मिठाई असो किंवा कुठल्याही प्रकारची खीर असो किंवा बऱ्याचशा गोडाच्या पदार्थांमध्ये हे रोज सिरप तुम्ही वापरू शकताय। हे सिरप बनवणं अगदी सोपं आहे आणि अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये हे सिरप आपलं बनवून तयार होतं। या पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणात हे सिरप बनवून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर अगदी वर्षभर स्टोअर करून ठेवू शकताय। फक्त वापरताना याला पाण्याचा हात लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर आता रोज सिरपचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत। तर गुलाबाच्या पाकळ्या वापरून आपण हे रोज सिरप बघणार आहोत।
तर यासाठी इथे मी 15 ते 20 गुलाबाची फुलं घेतलेली आहेत। तर गुलाबाची फुलं तुम्ही यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमी घेतला तरी सुद्धा चालू शकतं। इथे मी अशा पद्धतीची ही छोटी गुलाबाची फुलं वापरलेली आहेत। तर तुम्ही मोठ्या आकाराची जी गुलाबाची फुलं मिळतात त्याचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतं। तर या सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला बाजूला काढून स्वच्छ अशा धुवून चाळणीवरती पाणी निथळायला ठेवायचं आहे। तर अशा गुलाबाच्या ताज्या पाकळ्या जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही अशा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा या रेसिपीसाठी तुम्ही इथे वापरू शकताय। तर आता पुन्हा एकदा कढईमध्ये मी 1 कप साखर घेते आणि या 1 कप साखरेसाठी आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे। तर हे प्रमाण मोजून घेण्यासाठी असा मेजरिंग कप घेतला पाहिजे असं नाही, तर घरातील एखादा बाउल किंवा एखादी वाटी तुम्ही हे प्रमाण मोजून घेण्यासाठी वापरू शकता। तर इथे मी 1 कप साखर आणि 1 कप पाणी वापरून हे सिरप बनवत आहे। तर तुम्हाला जर कमी प्रमाणात करायचं असेल तर अगदी छोटी घरातील वाटी घेऊन त्याने तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता। यापेक्षा जर जास्त करायचं असेल तर घरातील एखादं भांडं किंवा एखादं छोटंसं पातेलं तुम्ही हे प्रमाण मोजून घेण्यासाठी वापरू शकता। तर आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि एकसारखं मिक्स करत ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे पाण्यामध्ये साखर व्यवस्थित विरघळलेली आहे आणि आता या सिरपला मस्त लालबुंद नैसर्गिक रंग येण्यासाठी यामध्ये बीटाचे काही तुकडे मी टाकते। बीट छान सोलून घेतला आणि त्यानंतर त्याचे असे काप करून घेतले। तर बीट तुम्ही अशा पद्धतीने छान स्लाइस करून घेऊ शकता, बारीक तुकडे करू शकताय किंवा अगदी खिसून बीट घेतला तरी सुद्धा चालू शकतं। बीट घातल्यानंतर याच्यामध्ये आपण लगेचच गुलाबाच्या पाकळ्या ज्या स्वच्छ धुवून आपण ठेवल्या होत्या तर त्या सगळ्या पाकळ्या यामध्ये घालणार आहोत। इथे जर तुम्ही सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या वापरत असाल तर त्या सुद्धा याच वेळेला घालायच्या आहेत। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बीट घातल्यामुळे या सिरपला मस्त लालबुंद नैसर्गिक रंग येतो, पण या बीटाचा कुठल्याही प्रकारचा वास किंवा स्वाद या सिरपमध्ये अजिबात उतरत नाही। तर इथे या सिरपला मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे। आता गॅस थोडंसं कमी करायचं आहे। गॅस कमी केल्यानंतर या सिरपमध्ये 10 ते 12 दाणे सायट्रिक ॲसिडचे किंवा पाव चमचा लिंबू पिळून घ्यायचा आहे। तर इथे मी 10 ते 12 सायट्रिक ॲसिडचे दाणे यामध्ये घातलेले आहेत आणि तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे। तर आता हे सिरप मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता अगदी बारीक गॅसवरती हे सिरप आपण 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। तर हे सिरप बारीक गॅसवरती मी साधारण 5 ते 6 मिनिटापासून शिजवून घेत आहे। सिरप अगदी दाटसर झालेला आहे, याचा रंग सुद्धा अगदी मस्त लालबुंद आलेला आहे। तर या सिरपमध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत, पण अगदी हलकासा गुलाबाचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि स्ट्रॉंग फ्लेवर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये रोज वॉटर, रोज इसेन्स किंवा रोज इमल्शन वापरू शकताय। तर इथे मी रोज वॉटर वापरणार आहे, पण अगदी जास्त स्ट्रॉंग फ्लेवर जर तुम्हाला हवा असेल तर रोज इमल्शन किंवा रोज इसेन्स तुम्ही यामध्ये वापरू शकताय। रोज इसेन्स किंवा इमल्शन अगदी पाव चमचा पुरेसा आहे। रोज वॉटर वापरला तर तुम्ही अगदी 2 ते 3 चमचे रोज वॉटर इथे वापरावं लागेल। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सिरप तयार झालं हे ओळखायचं कसं? तर पळीने किंवा चमचाने हे सिरप अशा पद्धतीने टाकल्यानंतर शेवटचा थेंब बघायचा आहे, तो थोडासा ओढल्यासारखा खेचल्यासारखा वाटतो किंवा अशी तार ओढल्यासारखी वाटते किंवा अशा पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा चेक करू शकताय। अशा पद्धतीची एक तार खेचली गेली पाहिजे म्हणजे हे सिरप आपलं तयार आहे। तर आता गॅस मी बंद करते आणि हे सिरप काढून घेऊयात। तर इथे गुलाबाच्या पाकळ्या वापरून मस्त नैसर्गिक लाल रंगाचं अगदी छान असं हे रोज सिरप आपण बनवलेलं आहे। तर हे रोज सिरप आपल्याला गाळून घ्यावं लागेल। यामध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत आणि हे हलकंसं गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण हे जसं थंड होत जाईल तसं अजून दाटसर होतं, मग ते आपल्याला व्यवस्थित गाळता येणार नाही। तर इथे एका बाउलवरती मी अशी चाळण ठेवलेली आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने हे सिरप आपल्याला घालून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। तर हे सिरप थोडंसं गरम असतानाच आपल्याला या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे। थंड झालं तर व्यवस्थित गाळता येणार नाही, कारण हे सिरप थंड झाल्यानंतर अजून दाटसर होतं। तर या चाळणीमध्ये वरती राहिलेल्या या गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला दाबून यातलं सिरप सगळं काढून घ्यायचं आहे आणि या राहिलेल्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला टाकून न देता याचा सुद्धा आपण वापर करू शकतो। या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही कोणत्याही मिठाईमध्ये, गोडाच्या पदार्थामध्ये वापरू शकताय किंवा तुम्ही ज्यामध्ये गुलकंद वापरणार आहात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही या गुलाबाच्या पाकळ्या वापरू शकताय। तर हे बीटाचे तुकडे सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मिठाईमध्ये, बर्फीमध्ये मिक्सरला थोडंसं फिरवून वापर करू शकताय। तर मस्त असं हे रोज सिरप आपलं तयार झालेलं आहे। अगदी छान रंग आलेला आहे, मस्त दाटसर असं हे रोज सिरप तयार झालेलं आहे। तर हे रोज सिरप एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून स्वच्छ ठिकाणी पाण्याचा अजिबात हात
हात न लागता व्यवस्थित जर ठेवलात तर अगदी वर्षभर हे रोज सिरप व्यवस्थित राहतं। अगदी वर्षभर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही हे रोज सिरप वापरू शकता। तर या 2 प्रकारे तुम्ही हे रोज सिरप जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।